ती आपल्या मुला मुलींच्या भल्याकरताच होती। इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी रयतमध्ये शिक्षण 100% घेतलं असेल। उद्याच्याला आम्ही तिथं जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही। त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही। तो राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाण्याची बचत, खताची बचत होणार असेल। रयतची बैठक झाली, आजची बैठक, जयदादाच्या साखरपुड्यात तुमची भेट झाली। या सगळ्या भेटीकडे महाराष्ट्र एका अपेक्षेच्या नजरेनं बघतोय की पुन्हा तुम्ही एकत्र आहात। संजय राऊत तर म्हणाले की काका आणि पुतण्या एकत्रच आहेत। यामध्ये परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात ही महाराष्ट्रीय संस्कृती परंपरा आहे। ही वर्षानुवर्ष चालत आलेली। त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही। तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न नंबर 1। नंबर 2, पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो। उद्याच्याला आम्ही तिथं जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही। रयत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम, रामशेठ ठाकूर, ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजपचे आमदार आहेत, आपले दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील कर्मवीरांच्या वारसदार, असे अनेक जण वेगवेगळे, मी सगळ्यांची नावं घेत नाही, असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत। त्याच्यावर रयत 4.5 लाख सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे। इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी रयतमध्ये शिक्षण 100% घेतलं असेल आणि एक चांगली संस्था कर्मवीरांनी काढली। त्याचे पहिले अध्यक्ष चव्हाण साहेब होते, नंतर अध्यक्ष वसंतदादा झाले, आता पवार साहेब आहेत। त्याच्यावर तिथं पण याचा काय आपण वापर करू शकतो, नवीन शिक्षण कशा पद्धतीने आपण त्या मुलांना मुलींना देऊ शकतो, त्याच्याकरता फंड्स कसे उभे करू शकतो, म्हणून ती मीटिंग होती। ती आपल्या मुला मुलींच्या भल्याकरताच होती। ती चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो। आज इथं झाली हे पण एआयच्या संदर्भातलं काम आहे। आता त्याबद्दल जर आम्ही शासनामध्ये काम करतोय, मी किंवा माणिकराव कोकाटे वगैरे बाकीचे मान्यवर, त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल, राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाण्याची बचत, खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे। ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे। ह्या तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना। त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं। आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात। मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात। काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात। सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं। सगळ्याच गोष्टीत आता निवडणुका झाल्या, भारत सरकारच्या झाल्यात, महाराष्ट्र सरकारच्या झाल्यात। तिथं 5 वर्षाकरता सरकार आलं, इथं 5 वर्षाकरता सरकार आलं। जनतेला काही गोष्टीला आम्ही बांधील आहोत, आम्ही काही शब्द जनतेला दिलेले आणि त्याची पूर्तता करण्याच्या करता अनेकांच्या मध्ये काही अनुभवाच्या बद्दलचे बोल असतील, काहींनी अभ्यास केलेला असेल, काहींचीकडे अधिकची माहिती असेल, तर त्या माहितीची विचाराची देवाणघेवाण, माहितीची देवाणघेवाण करणं हे आपल्या महाराष्ट्राला 1 मेला महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे। 65 वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होत आहेत आणि ते महत्वाचं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे। त्या पद्धतीनं आम्ही या वेगवेगळ्या मीटिंगला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।